भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली। शनिवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला, तसंच मोर्चा देखील काढला। भविष्यात इतरांसोबत असे प्रकार होऊ नयेत अशी प्रतिक्रिया मोर्चा आणि बंदमध्ये सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी दिली आहे। तर व्यापाऱ्यांच्या बंदमागे भाजपचा हात असल्याचा आरोप मनसेच्या नेत्यांनी केलाय। मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणारच अशी भूमिका मनसेच्या वेगवेगळ्या नेत्यांनी मांडली आहे। तर मीरा भाईंदरमध्ये घडलेल्या या घटनेवर आता विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये मराठी बोलण्यास नकार देणारे जोधपूर स्वीटचे मालक बाबूलाल चौधरींना मनसैनिकांनी कानशिलात लगावली होती आणि याचा निषेध म्हणून शनिवारी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मीरा भाईंदर शहरातील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आणि मोर्चा देखील काढलेला होता। बेपारी आहात तर बेपार करा, मराठीचा अपमान कराल तर कानाखाली बसेल असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिलाय। तर संदीप देशपांडेंनी आपल्या एक्सपोजद्वारे काय म्हटलंय आपण पाहतोय। बेपारी आहात तर बेपार करा, आमचे बाप बनण्याचा प्रयत्न करू नका। महाराष्ट्रात मराठीचा अपमान कराल तर कानाखालीच बसेल। बाकी मेहता विहितांनी चड्डीत राहायचं असं संदीप देशपांडे म्हणतात। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये अगदी